नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत खूप मोठी अपडेट येत आहे। ती म्हणजे सुप्रीम कोर्टाने धक्कादायक असा इशारा महाराष्ट्र शासनाला दिला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। नेमका हे प्रकरण काय आहे आणि या प्रकरणाचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। सर्वोच्च न्यायालयाने आज लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिलेला आहे। थेट योजनेला स्थगिती देण्याचा हा इशारा असून लाडकी बहीण योजनेची सगळ्यात महाराष्ट्रात चर्चा आहे। या महिन्यात 2 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावरती एकूण 3000 हे जमा होणार आहे। त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने असा इशारा दिल्याने आता सर्वांचंच टेन्शन वाढलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिला आहे। सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारच्या वकिलांना या विषयावरून धारेवर धरलं। यामागील कारण होतं ते म्हणजे पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला विचारणा केलेली होती। दुपारी 2 वाजेपर्यंत या प्रकरणाचा तोडगा काढा किंवा तोडगा जर आपण काढला नाही तर आम्ही लाडकी बहीण योजना ही थांबवू असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे। या योजनेसाठी वाटायला आपल्याकडे पैसे आहेत, मग शेतकऱ्यांचा मोबदला देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने हा राज्याचे मुख्य सचिव यांना विचारला। त्यासोबतच मुख्य सचिवांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे। न्यायाधीश BR गवई आणि KG विश्वनाथ या सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। पुण्यात जमीन अधिग्रहणानंतर राज्य सरकारने कुठलाही मोबदला दिला नाही म्हणून याचिकाकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली। गेल्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी सुरू झाली होती। आज पुन्हा सुनावणी झाली, त्यावेळी राज्य सरकारला खडेबोल सुनावले। योजना जाहीर करून फुकटचे वाटायला पैसे तुमच्याकडे आहेत, मग जमीन अधिग्रहणासाठी द्यायला पैसे नाहीत का असा सवाल राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने विचारला। आजच्या आज मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढावा, वाजवी आकडा घेऊनच या अन्यथा तोडकामाचे आदेश दिले जातील। त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही निर्णय आहेत किंवा योजना बंद करण्याचं सुप्रीम कोर्ट पुढे मागे बघणार नाही असाही गंभीर इशारा माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी जे आहेत राज्य सरकारला दिलेला आहे। राज्य सरकारने पुण्यात अधिग्रहित केलेल्या त्या जमिनीवर बांधकाम केले आहेत। आता पुढच्या 2 ते 3 दिवसात जर राज्य सरकारने त्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही, शेतकऱ्याला मोबदला जर दिला नाही, तर राज्य सरकारची आवडीची आणि लोकप्रिय योजना सुप्रीम कोर्ट बंद करू शकतो असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। नेमकं आता आपण समजून घेऊया नेमकं सरकारला आपली लाडकी बहीण योजना जी जाण्याची भीती ज्या प्रकरणामुळे निर्माण झालेली आहे ते प्रकरण नेमकं काय आहे। याचिकाकर्ते TN गोदबर्मन यांच्या पूर्वजांनी 1950 साली पुण्यात 24 एकर जमीन खरेदी केली होती। राज्य सरकारने ही जमीन अधिग्रहित केली, परंतु याचिकाकर्त्यांना मोबदला दिला नव्हता। राज्य सरकारने संबंधित जमीन डिफेन्स शिक्षा संकुलाला दिल्याचे सांगितले। याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश दिले। त्यावेळी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीला मोबदला म्हणून जमीन दिल्याची माहिती न्यायालयात दिली। प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीला मिळालेली जमीन ही वन जमीन होती। पुन्हा याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आले। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करायला हे सांगितलेलं होतं। तसेच न्यायालयाच्या आदेशांना गृहीत धरू नका, आम्ही वर्तमानपत्रे वाचतो, तुमच्याकडे फ्रीबीज म्हणजे मोफत वाटण्यासाठी पैसा आहेत, लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण एक सर्वसामान्य माणसाच्या जमिनीचा मोबदला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत का अशा शब्दात न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलेला आहे।
आजच्या सुनावणीच्या वेळी तर राज्याच्या मुख्य सचिवांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांशी बोलून या मोबदल्याबाबत तोडगा काढा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती आहे, कारण की येत्या 3 दिवसामध्ये म्हणजे 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सर्व महिलांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. पण कोर्टाच्या या निर्णयानंतर नक्कीच टांगती तलवार ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती असणार आहेत. शासनाकडे मोफत वाटण्यासाठी म्हणा किंवा महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून देण्यासाठी पैसे असतील, पण एखाद्या शेतकऱ्याला किंवा जमीनधारकाला त्याची जमीन अधिग्रहित करून सुद्धा जर शासन पैसे देत नसेल तर सुप्रीम कोर्टाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.